जी काय काही दिवसांपासून माहिती घेतली तेव्हा मला असं दिसलं की जे मी काल परवा पण बोललो की युती तुटण्याचं कारण हे वरतून, आणि वरतून म्हणजे आम्हाला जी माहिती मिळाली ते फक्त आणि फक्त प्रदेश अध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण साहेबांमुळे. त्यांना काय राग सिंधुदुर्गावर त्यांना आहे मला माहीत नाही. रत्नागिरीत जर तुम्ही परिस्थिती बघितली तर रत्नागिरीमध्ये राजापूरमध्ये एखादी सीट, लांज्यामध्ये 1 सीट, रत्नागिरीमध्ये 4 काय 5 सीट, ते पण 2 शिवसेनेत ॲडजस्ट झाल्या. चिपळूणमध्ये पण तशीच परिस्थिती आहे, सगळीकडे तशी परिस्थिती आहे. मग आमच्या सिंधुदुर्गावर राग का? आम्ही तर मालवणमध्ये 10 द्यायला तयार होतो, सावंतवाडीमध्ये केसरकर साहेब 50-50, आम्ही सगळे 50-50वर तयार होतो. कणकवलीमध्ये 1-2 सीट तुम्हाला लढवाव्या लागतील हे जर आम्हाला राणेसाहेब सांगून आम्हाला ठेवलं होतं, पण 1-2 सीट पण नाही. फोटोही काढले गेले, माझे काढले असते समजू शकतो, सन्मान्य शिंदे साहेबांचे काढले, तिथे आम्हाला दुखलं. तरी आम्ही बोललो राणेसाहेब जे डिसिजन घेतील आम्हाला ते मान्य आहे. राणेसाहेबांनी डिसिजन घेतलं की आता तुम्ही थांबू नका, कारण का हे काय कुठे इंटरेस्टेड दिसत नाही आणि तुमचे दिवस हे वाया जातील. मग आम्ही स्वबळासाठी आम्ही मैदानात उतरलो तर असं दिसलं की प्रदेश अध्यक्ष एवढं मोठं पद तुमच्याकडे आहे, पण तुम्ही 3-3 दिवस सिंधुदुर्गात बसता. ते कशासाठी बसले तुम्हाला शेवटच्या टप्प्यात सांगेल काय ठरलं त्यांचं त्या बैठकीमध्ये. आम्ही सन्मान्य बावनकुळे साहेबांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं, आम्ही सन्मान्य चंद्रकांत दादा पाटलांचं काम भारतीय जनता पक्षात बघितलं. त्यांनी किती उंचीवर ह्या पदाला जाऊन ठेवलं हे आम्ही जवळून बघणारे कार्यकर्ते होतो. आपण राजकारण फक्त 2-3 जिल्ह्यांचं करू नये, हाच माझा प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न होता की आपण महायुती का नको हे अजून कारण कळलेलं नाही. सिंधुदुर्गामध्ये नको, तिकडे रत्नागिरीमध्ये किरकोळ सीटा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या, म्हणजे सगळे मिळून 20 पण नसतील जिल्ह्यामध्ये. तिकडे 1-1 नगरपालिकेमध्ये तुम्ही 1 सीट घेता, 2 सीट घेता. इथे आम्ही 50-50चा फॉर्म्युला ठेवला. मग तुम्हाला का नको होता हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबच सांगू शकतील, कारण का सगळे डिसिजन ते घेत होते जे आम्हाला ह्या बाजूला कळलं. म्हणून मी बोललो की हा राग आहे का सिंधुदुर्गावर. आणि एका प्रदेश अध्यक्षाने राणेसाहेबांचा शब्द, एकदा राणेसाहेबांनी 35 वर्ष एक हाती जे शब्द ह्या जिल्ह्यामध्ये दिला तो शब्द प्रत्येक कार्यकर्त्याने पाळला.